नमस्कार मित्रांनो, राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची न्यूज अपडेट आहे। राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत ICDS सचिव यांनी सूचक वक्तव्य केलेले आहे। तर मित्रांनो, काय आहे या संदर्भातील सविस्तर न्यूज अपडेट पाहूयात सविस्तरपणे आपल्या PM's नॉलेज हब या YouTube चॅनलच्या माध्यमातून। तत्पूर्वी मित्रांनो, विनंती एकच असेल, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा, जेणेकरून आपणास अशाच प्रकारचे अंगणवाडी कर्मचारी रिलेटेड न्यूज अपडेट्स मिळत जातील। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी अंगणवाडी संपाबाबत काय वक्तव्य केलेले आहे तुम्ही पाहू शकता। यानुसार मित्रांनो, अंगणवाडी सेविकांनी संप मागे घ्यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत। त्यांच्या बहुतेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत। तसेच या संपाचा फटका बालके तसेच स्तंदा व गर्भवती महिलांना बसू नये, त्यांना पोषण आहार मिळावा यासाठी विभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत। अनेक ठिकाणी आम्ही टेक होम रेशन देत आहोत। पोषण आहार मिळावा यासाठी ग्रामीण भागातील वेगवेगळ्या घटकांचे सहकार्य घेतले जात आहे, अशा प्रकारचे वक्तव्य महाराष्ट्र राज्याचे महिला व बाल विकास विभागाचे सचिव श्री अनुप कुमार यादव यांनी केले आहे। मित्रांनो, खरोखरच राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या तर राज्यातील बालके, गर्भवती महिला इत्यादींची होणारी हेळसांड थांबेल। आशा करूयात 2024च्या सार्वत्रिक निवडणुकापूर्वी शिंदे सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात। तर मित्रांनो, अशाच न्यूज अपडेटसाठी कनेक्टेड राहा आपल्या PM's नॉलेज हब या YouTube चॅनलशी। धन्यवाद।